आणि आता एक आगळी वेगळी बातमी. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दृष्टीहीन बांधवांसह धुलीवंदनाचा आनंद लुटला. डोळ्यामध्ये दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तींना बरोबर घेऊन रंगांची उधळण करणारा धुलीवंदनाचा सण पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आनंदात साजरा केला. दृष्टीहीन व्यक्तींकडे दृष्टी नाही, मात्र दूरदृष्टी आहे. रंगांची ओळख नसली तरीही या व्यक्ती आयुष्यामध्ये सप्तरंग भरत असतात. यासाठी आपण त्यांच्याकडून खूप काही शिकायला हवे व पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी हे सण साजरे करायला हवेत, असे मत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. चिंचवडमधील पोलीस आयुक्त कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आस्था हँडीक्राफ्ट्स मधील दृष्टीहीन बांधव यावेळी उपस्थित होते. अमृता क्षेत्रे या विद्यार्थिनीने प्रार्थनेतून सर्वांना मंत्रमुग्ध केले. दृष्टीहीन असलेल्या संदीप भालेराव, अशोक जाधव, तृप्ती भालेराव, गोरख घनवट यांनी आपल्या सुरेल आवाजात केलेल्या गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रंगांची ओळख देत सर्व दृष्टीहीन व्यक्तींच्या चेहऱ्यावर रंग लावले. यामुळे भावूक झालेल्या दृष्टीहीन व्यक्तींनी आयुक्तांना रंग लावत शुभेच्छा देखील दिल्या. या प्रसंगी दृष्टीहीन कल्याण संघाचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डोळ्यांची काळजी घेण्याबाबत पर्यावरणपूरक होळी खेळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. दृष्टी नसणे ही मोठी खंत आहे, मात्र आयुष्यात दूरदृष्टी ठेवून यशस्वी व आनंददायी राहता येते हे उदाहरण आज समोर असल्याचे त्यांनी सांगितले. रंगांची उधळण करत मोठ्या आनंदात पोलीस अधिकारी व कर्मचारी रंगात न्हाऊन निघाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्था हँडीक्राफ्टचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर अशोक डोंगरे यांनी उपस्थित सर्वांचेच आभार मानले. आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात. काढताना कोणत्याही सणाच्या मिरवणूक असेल तर त्यामध्ये रंग उधळले जाते. विजयीच्या मिरवणूक काढताना पण रंग उधळले जाते. माझी हीच विनंती असेल की जर तुमचे डोळे गेले, तुमची दृष्टी गेली तर हे रंग तुम्ही बघू शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या केमिकल रंगांचा वापर करू नये. तुमचे प्रत्येक रंग जे आहे ते हर्बल असला पाहिजे. याचा एक फायदा असा पण होईल की हा जे वेगवेगळ्या प्रकारचे पादप, वृक्ष किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉपमधून हे रंग तयार केले जातात, ते रंग पैदा करणारे, ते रंगच्या शेती करणारे लोकांना पण यांचा फायदा होईल. डोळे जपणं किती गरजेचं आहे सर? तुम्ही म्हणाल की आपल्या देशात सगळ्यात जास्त दृष्टीहीन आहेत. बरोबर आहे. डोळे हे उरकाली जातात, तर त्यांना काय समजायचं? डोळे जपणे अत्यंत आवश्यक आहे. आपण खूप लाईटली घेतो की डोळे ईश्वराने दिलेले आहेत, पण त्याला जपतो नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांचं क्षतीचं किंवा रोगांचं शिकार होतो आणि वेळेत त्याचा इलाज न केल्यामुळे आपण आंधळे होतो किंवा आमची दृष्टी कमी होतात. त्यामुळे योग्य वेळेस डॉक्टरांकडे जायला पाहिजे. योग्य वेळेस जे आहे हे निश्चय केला पाहिजे की कोणत्याही प्रकारचं केमिकल पदार्थाचा वापर डोळ्याच्या आसपास करणार नाही, चाहे रंग असो चाहे सौंदर्य असो.